मतदार याद्यांवरून ठाकरे बंधूंची भूमिका एकसारखीच आहे। आपल्या मतदारसंघात मतचोरी होते का हे तपासा, उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले। मतदार यादीवर काम करा, अन्यथा विजय होणार नाही, असं राज ठाकरे यांनीही म्हटलंय। आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं। तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा। लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले। हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका। येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, बलती आतमध्ये टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। त्यांना आतापासून फक्त यादीवरती काम करायचे। प्रत्येक यादीला मला 2 माणसं पाहिजे जी त्या यादीतली असतील। मला आत्ता पाहिजे, केलं होतं लोक, आता मला इतिहास लोक होते, मला आत्ता काय करणार ते सांगा आणि कशी माणसं निर्माण ते सांगा। गालिबने एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला। 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15-15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार